नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं चॅनलवरती. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण सोलापुरी स्टाईल मिरचू बनवणार आहोत किंवा चटपटीत मिरची अशी ही रेसिपी बनवणार आहोत. तर ही रेसिपी 8 ते 10 दिवस टिकू शकते. तुम्ही प्रवासात देखील तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकता. चला तर मी आता तुम्हाला साहित्य दाखवणार आहे. तर मी अशा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या थोड्या कमी तिखट असतात म्हणून अशा मिरच्या घ्यायच्या. ह्या मी धुवून व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत. देठ वगैरे काढून घ्यायचे ह्या मिरचीचे. आणि आता आपण कट करून देखील तुम्हाला दाखवणार आहोत. तर हे पहा, मी आता इथे मिरची कट करून घेतलेली आहे. लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या. तर हे पहा, मी आता अशा ह्या मिरची कट करून घेतलेली आहे. मधून देखील कट दिलेला आहे तिला. लिंबू आहे, एक लसणाच्या पाकळ्या आहेत 20 ते 25, तेल आहे, मीठ आहे, शेंगदाण्याचा भाजलेला कूट आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. मी आता इथे लोखंडी तवा ठेवलेला आहे. लोखंडी तव्यामध्ये खूप छान मिरचू होतं. तर मी आता तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते बिया पडलेल्या आहेत मिरची कट करताना, नाही तुम्ही म्हणाल काय पडलेलं आहे तेलामध्ये. तर तेल चांगलं गरम झालं की आता आपण लगेच ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेणार आहे. ठेचून घेतलेला आहे लसूण साधारण 15 ते 20 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आपण. तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता आपण जिरे टाकून घेणार आहोत. 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, ते देखील व्यवस्थित. आता आपण 1 टेबलस्पून हळद घेतलेले आहे. हळद देखील आपण आता तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत. हे मीडियम गॅसवरतीच परतवून घ्यायचं, फास्ट गॅस नाही करायचा, ते मसाले सर्व जळून जातात तेलामध्ये. तर आता हळद देखील परतून झालेली आहे व्यवस्थित. आता मी ह्याच्यामध्ये कट करून घेतलेली मिरची टाकून घेतली आहे. ती देखील आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आणि ह्याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण ठेवलं की हिला पाणी सुटतं या मिरचीला आणि मग ती 7 ते 8 दिवस नाही राहणार. मग तुम्ही जेव्हा बनवता तेव्हाच ती 1-2 टाईमच तुम्ही खाऊ शकता. म्हणून हे पहा, अशी पसरवून आपण तिला व्यवस्थित परतवून घ्यायची. कलर पहा, खूप छान कलर देखील आलेला आहे हिला. मी आता परत एकदा हिला परतवून घेणार आहे. मध्ये मध्ये परतवून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. परत आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मीठ आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, मी सगळं नाही टाकलं, थोडं ठेवलं आहे, जास्त होत आहे म्हणून. हे पहा, मी आता परत एकदा मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण हिला. आता अजून एक 5 मिनिटं आपण हिला होऊ देणार आहोत. आणि आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत. अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे. हे पहा, आता परत आपण हिला परतवून घेणार आहोत. व्यवस्थित पसरवून घेतले आहे तव्यामध्ये मिरची. आता 2 मिनिटं आपण हिला असंच होऊ देणार आहोत, परतवून घेणार आहोत. तर हे पहा, तयार झाली आहे आपली आता मिरची. मी आता सर्व करून दाखवलेली आहे तुम्हाला. तर कशी झाला आहे आपला मिरचू नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा. खूप छान होतो मिरचू आणि 8 ते 10 दिवस टिकतो देखील. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांनी. नवीन आहे माझं चॅनल, सर्वांनी सपोर्ट करा.